हाय, नमस्कार सगळ्यांना. मी समृद्धी आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते समृद्धी सिंपल लाईफमध्ये. ही बघा मस्त अशी चिक्की बनवली होती मी आज. म्हणजे आज खरं तर अचानक रात्रीच अशी हुक्की आली मग की आपण बनवावं काहीतरी स्वीट. आणि मी बदाम अशी डिटेल रेसिपी बनवणार होते, पण म्हटलं चल बनवते आता, ट्राय करते. तर बदाम असे मधून स्लिट करून असे एका बदामचे 2 तुकडे करून ठेवले होते मी काजूचे. तर त्याची म्हटलं आज पटकन अशी चिक्की बनवूया, खाण्याची खूप इच्छा होते. तर इथे बघा एका कपनी मी मोजून घेतलं आहे आणि दाखवलं एकच कप आहे ते 2.5 कप. ओके, हे आता 2.5 कप घेतलं. म्हणजे खरं माझ्याकडे सामान पण नव्हतं त्याच्यासाठी लागेल तेवढं, तरी मी मग इच्छाच झाली आजच करूया. आता हे बदाम काय करायचे, 1 चमचा तुपामध्ये भाजून घ्यायचे. माझ्याकडे तूप नव्हतं मग मी सुकेच भाजून घेतले. त्याच्याने त्याला खूप खमंगपणा येतो. पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे, पण माझ्याकडे तूप नव्हतं म्हणून मी तेल टाकलं. आणि जेवढे तुम्ही बदाम घेणार आहात त्याच्या अर्धी तुम्हाला साखर टाकायची आहे. मी 2.5 कप बदाम घेतलेले आहे, तर मी 1 कप म्हणजे 2 कपसाठी 1 कप साखर टाकली आहे बदामसाठी. आणि अजून एक पाव कप जो आहे बदामचा त्याच्यासाठी पाव कपपेक्षा थोडी कमी अशी साखर टाकलेली आहे. आता ही साखर आहे ना मस्त परतून घ्यायची आहे. प्रमाण लक्षात ठेवा, जेवढे तुम्ही बदाम घेणार आहेत त्याच्या अर्धी तुम्हाला साखर टाकायची. म्हणजे 2 कप जर बदाम असतील तर तुम्हाला त्याला 1 कप साखर टाकायची आहे, 1 चमचा तूप टाकून. आता इथे थोडीशी मी वेलची टाकली आणि ती याच्यात छान अशी मिक्स करून घेतली आहे. पाक आपल्याला काही असं वेगळं बनवायचं नाही आहे, साखर मेल्ट करून घ्यायची आहे. आता मी ज्या चुका केल्यात त्या मी तुम्हाला सांगते कशा अवॉइड करायच्या. मी बदाम टाकले, थोड्याशा मनुका टाकल्या. तुमच्याकडे दुसरे ड्रायफ्रूट्स असतील ना, काजू आहे, अक्रोड आहे, तर तेही तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. तुकडे करून टाका काजूचे. आणि हे साखरेच्या पाकामध्ये ना छान मिक्स करून घ्यायचं आहे. पटापट करायचं आहे कारण हे झटपट असं 2 मिनटात कडक होणार आहे. तर मी पटपट मिक्स करून घेतलं आणि बटर पेपरला तेल लावून घेतलं होतं आधीच. त्या बटर पेपरवरती हे सगळं मिश्रण, मी बटर पेपर खाली लादीवर ठेवला होता, त्याच्यावरती हे सगळं मिश्रण मी टाकून घेतलं. आता मी काय चूक केली, लाटण्याला मी ऑलरेडी तेल लावून ठेवलं होतं, पण साखर एकदम स्टिकी असते ना, चिकटते हाताला. आणि बदाम जाडे जाडे आहेत, तर ह्याच्यावरतीसुद्धा एक बटर पेपर ठेवायला पाहिजे होता. म्हणजे खाली एक बटर पेपर, त्याच्यावरती एक बटर पेपर आणि मग वरून लाटायला पाहिजे होतं. म्हणजे चिक्की एकदम पातळ झाली असती. आता चिक्की मला जेवढी पाहिजे होती तेवढी पातळ झाली नाही, जाड अशी चिक्की राहिली आहे. घरीच खायची होती म्हणून ठीक आहे, पण थोडीशी पातळ असती तर तिचं टेक्स्चर अजून छान आलं असतं, दिसायला छान झाली असती. आणि 2.5 कपमध्ये आणखी जास्त चिक्की झाली असती. म्हणजे आता हे पटकन संपून गेली आमची. तर एकदम मस्त, पण छान चिक्की छान होते. आणि तुपात बदाम भाजले, मी सुकेच भाजले होते, तरी त्याला खूप खमंगपणा येतो. तुपात भाजले तर ते छान अजून खमंग होतील. साखरेच्या पाकामध्ये सुद्धा 1 चमचाभर तूप टाकलं तर त्याने खूप छान असा खमंगपणा येईल. आणि चिक्की एकदम टेस्टी झाली होती. थोडी नाही, जरा जास्त जाड झाली. म्हणजे अजून डबल क्वांटिटी व्हायला पाहिजे होती खरं चिक्क्यांची. तर ते मिस्टेक्स अवॉइड करा. जे बॅटर आहे ना आपलं बदामचं, ते आधी जो बटर पेपर आहे त्याला तेल लावा, त्याच्यावर टाका आणि वरून अजून एक बटर पेपर लावा. मग ते मिश्रण जे आहे ते लाटून घ्या लाटण्याने. म्हणजे चिक्की आहे ना सरकत जाईल. ते लाटण्या बदामला लागल्यानंतर बदामचा जो स्मूथ असा सरफेस नाही आहे ना, जो जाडसर भाग आहे ना ब्राऊन स्किनवाला, तो सरकतच नाही पुढे. त्याच्यामुळे चिक्की पातळ होत नाही. पण 1 नंबर झाली होती चिक्की, तर मस्त लागली. आमची झटपट संपून गेली 1-2 दिवसामध्येच. तर तुम्ही पण अशी चिक्की बनवा, ट्राय करा नक्की, खा आणि सांगा. झटपट अशी सुक्की आली, पटकन बनवावं म्हटलं, मनात विचारायला म्हणून बनवली. तर म्हटलं चल व्हिडिओ पण काढू. अगदी डिटेल असा छान व्हिडिओ येणार नाही, पण झटपटचा व्हिडिओ आहे. तर झटपट अशी तुम्ही पण बनवली ना, अशी आपण शेंगदाण्याची चिक्की बनवू शकतो, चण्याची चिक्की बनवू शकतो, काजूची बनवू शकतो, अक्रोडची बनवू शकतो असं. तर नक्की ट्राय करा.